तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाच्या आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर नागरिकांच्या हितासाठी आपल्या कर्तव्याचा धडाका सुरू केला आणि भल्या भल्यांना आता धडकी भरली असून अन्न भेसळ करणाऱ्यांची व निकृष्ट अन्नपदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेच ताबे आणले. आता संपूर्ण महाराष्ट्रभर या विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली असून नाशिक जिल्ह्यात देखील कारवाई दिसून येते. दिनांक 28/5/2026 पासून आज पावेतो 7 दिवसात साधारणतः 14 विविध ठिकाणी डाळी टाकून 15,89,333 रुपये किमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे. बघूया कुठे, कशी आणि कोणावर झाली ही कारवाई. प्रबंधभूमीसाठी हरीश मारू. तर दिनांक 29 मे 2026 रोजी मेसर्स कृष्णा आईस्क्रीम मांड सांगवी जिल्हा नाशिक या पेढीत अनारोग्य परिस्थितीत आईस्क्रीम व फ्रोझन डेझर्ट या अन्नपदार्थाचे उत्पादन सुरू असल्याने तेथून फ्रोझन डेझर्ट हा अन्नपदार्थ कमी प्रतीचा असल्याच्या संशयावरून अन्न नमुना घेऊन उर्वरित 8,000 रुपये किमतीचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. 29 मे 2026 रोजीच मेसर्स महाराष्ट्र चिक्की कुंदेवाडी तालुका निपाड जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढी विना परवाना कार्यरत असल्याचे आढळले. त्यामुळे तेथून शेंगदाणा चिक्की हा अन्नपदार्थ कमी प्रतीचा असल्याच्या संशयावरून अन्न नमुना घेऊन उर्वरित 71.250 किलो किंमत रुपये 15,200 किमतीचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला. परत 29 मे 2026 रोजी संकेत सुपारी अँड किराणा स्टोअर चांदवड जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी केली असता तेथे रिफाईंड सोयाबीन ऑइलची खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याचे आढळल्याने तेथून रिफाईंड सोयाबीन ऑइल हा अन्नपदार्थ कमी प्रतीचा असल्याच्या संशयावरून अन्न नमुना घेऊन उर्वरित 148.4 किलो 22,260 रुपये किमतीचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला. 29 मेलाच मेसर्स सरकार फॅमिली पान शॉप इगतपुरी जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी केली असता तेथे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवलेले असल्याने तेथून 5,620 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त केला व तेथील उपस्थित व्यक्तीविरुद्ध सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक पुरवठादार यांच्या विरुद्ध इगतपुरी पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास इगतपुरी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे. दिनांक 30 मे 2026 रोजी बिन्नर डेअरी पुणे हायवे सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या पेढीत अनारोग्य परिस्थितीत खवा या अन्नपदार्थाची विक्री सुरू असल्याने तेथून खवा या अन्नपदार्थाचे 2 अन्न नमुने कमी प्रतीचे असल्याच्या संशयावरून अन्न नमुने घेऊन उर्वरित 26 किलो 7,480 रुपये किमतीचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला. 30 मे 2026लाच परत न्यू इच्छामणी फूड प्रॉडक्ट्स खोडेनगर वडाळा जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी करून तेथून मिक्स फरसाण या अन्नपदार्थाचा अन्न नमुना कमी प्रतीचा व मिथ्याछाप असल्याच्या संशयावरून उर्वरित 98 किलो म्हणजे 14,700 रुपये किमतीचा साठा जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला. 31 मे 2026 रोजी मेसर्स श्री रामचंद्र जगदाळे हे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याकडून 3,43,282 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा व वाहन अंदाजे किंमत रुपये 1.5 लाख जप्त केले. त्यामुळे सदर उपस्थित व्यक्तीविरुद्ध व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक पुरवठादार यांच्या विरुद्ध देवळा पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे. दिनांक 2/6/2026 रोजी मेसर्स अंबिका किराणा व जनरल स्टोर्स पेठ तालुका पेठ जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी करून पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले कॅन्फेनेटेड बेवरेजेस स्टिंग व मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक या 2 अन्नपदार्थाचे अन्न नमुने घेऊन उर्वरित 20,880 रुपये किमतीचा साठा कमी प्रतीचा असल्याच्या संशयावरून जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. दिनांक 3/6/2026 रोजी कार्यालयास प्राप्त गोपनीय माहितीच्या अनुषंगाने नियाज अहमद मोहम्मद सलीम वाहन क्रमांक MS 41
BM0715 संगमेश्वर तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांच्याकडून मिक्स मिल्क व म्हशीचे दूध हे 2 अन्न नमुने घेऊन उर्वरित 58 लिटर किंमत ₹2,418 किमतीचा साठा कमी प्रतीचा असल्याच्या संशयावरून जप्त करून सदरचा साठा नाशवंत असल्याकारणाने नष्ट करण्यात आला. दिनांक 3 जून 2026 रोजीच मेसर चंद्रशेखर ट्रेडर्स गिरणारे तालुका जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले रिफाईंड सोयाबीन ऑइल हे खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याने या रिफाईंड सोयाबीन ऑइल अन्न पदार्थाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित ₹74,624 किमतीचा साठा कमी प्रतीच्या संशयावरून जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला. पुन्हा एकदा दिनांक 3 जून 2026 रोजीच RK एंटरप्राइजेस सिन्नर जिल्हा नाशिक या पेढीची तपासणी केली असता पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेले रिफाईंड सोयाबीन ऑइल हे खुल्या स्वरूपात विक्री होत असल्याने या रिफाईंड सोयाबीन ऑइल अन्न पदार्थाचा अन्न नमुना घेऊन उर्वरित ₹74,624 किमतीचा साठा कमी प्रतीच्या संशयावरून जप्त करून विक्रेत्याच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आला. पुन्हा 3 जून 2026 रोजी मी अमित अशोक तोडकर बाळकृष्ण निवास पेठ रोड पंचवटी नाशिक येथे महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवणूक करताना आढळून आल्याने त्यांच्याकडून ₹4,26,584 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करण्यात आला आणि सदर उपस्थित व्यक्तीविरुद्ध व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक व पुरवठादार यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशन येथे प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे. पुन्हा 3 जूनलाच किरण देवीदास खंदारे यांनी मोती सुपर मार्केटजवळ पेठ रोड पंचवटी नाशिक येथे वाहन क्रमांक MH02 BD 1055 मध्ये महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्याकडून ₹3,75,740 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा व वाहन अंदाजे किंमत ₹1,00,000 असा जप्त केला आहे. सदर उपस्थित व्यक्तीविरुद्ध व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक पुरवठाकार यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला असून पुढील तपास पंचवटी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे. पुन्हा 3 जून 2026 रोजी श्याम सुंदर गुप्ता यांच्याकडून महाराष्ट्र राज्याने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेले प्रतिबंधित अन्नपदार्थ विक्रीसाठी साठवणूक करून आल्याने त्यांच्याकडील ₹9,208 किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला. त्यामुळे सदर उपस्थित व्यक्तीविरुद्ध व सदर प्रतिबंधित अन्नपदार्थाचे उत्पादक पुरवठादार यांच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल नोंदवण्यात आला असून मुंबई नाका पोलीस स्टेशन मार्फत त्यांचा तपास करण्यात येत आहे. सदरची कारवाई तुकाराम मुंडे अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशनाखाली श्रीकांत करकाळे सहाय्यक आयुक्त अन्न नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अमित राजकर, संकेत EL मामे, गोविंदा गायकवाड, वैभव गर्दे, श्रीमती सुदे महाजन, श्रीमती ऋतुजा नवले, श्री अक्षय खेडकर, श्री संदीप तोरणे, श्री प्रतीक भड, श्रीमती सोनल पाडळे, चेतन परदेशी, सुहास मंडलिक, अक्षय गाडेकर, उमेश सूर्यवंशी यांनी श्री मनीष सानप, विनोद धवड, श्री संदीप देवरे व दिनेश तांबोळी सहाय्यक आयुक्त अन्न यांच्या उपस्थित करण्यात आले. अन्न औषध प्रशासनाने भेसळ करारावर लक्ष ठेवण्यासाठी विविध पथके तयार केलेली असून जिल्ह्यातील व शहरातील उत्पादक व विक्रेते यांच्यावर लक्ष ठेवणार असून कधी अन्न कुठेही जाऊन तपासणी करणार आहे. प्रशासनातर्फे सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की भेसळयुक्त अन्नपदार्थासंदर्भात जर काही तक्रार तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनात त्वरित टोल फ्री क्रमांक 1800-222365 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू.